हे आहेत शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर। मतदान करताना त्यांनी थेट मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंगच केलं। हिंगोलीतील कळमनुरी नगर परिषदेमध्ये आमदार बांगर मतदानासाठी केंद्रावर पोहोचले। कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली। त्यानंतर आमदार महोदयांनी चक्क मोबाईल काढून मतदानाच्या खोलीत मुक्त संचार केला, तेही मोबाईल स्पीकर मोडवर ठेवून। इतकं कमी होतं की काय, आमदार साहेबांनी थेट मतदान करणाऱ्या महिलेला अडवून काहीतरी कानात सांगण्याचा प्रयत्नही केला। मात्र या कृतीमुळे आमदार बांगर पुन्हा एकदा चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। त्यामुळे मतदान केंद्रातील व्हिडिओची निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि थेट बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला। दरम्यान बांगर यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। दरम्यान बांगर यांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं त्या केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यावर तत्काळ बदलीची कारवाई होण्याची शक्यता आहे। मुळात निवडणुकीच्या कालावधीत मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा अधिकार फक्त अधिकृत व्यक्तींनाच असतो। अशावेळी मोबाईल घेऊन मतदान केंद्रात फिरण्याचा विशेष अधिकार बांगर यांना कुणी आणि कसा दिला? मतदान केंद्रावर दबावमुक्त वातावरण ठेवणं गरजेचं असताना मतदान केंद्रावर बांगर यांनी महिलेला सूचना कशी दिली? निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला धक्का लावल्यावर देखील निवडणूक अधिकारी मूग घेऊन गप्प का बसले होते? या प्रश्नांची उत्तरं बांगर यांच्यासह अधिकाऱ्यांनीही देणं गरजेचं आहे। अन्यथा मतदान केंद्रावरील हे दबाव तंत्र लोकशाहीला मारक ठरणार आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।